पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महाराष्ट्रातील खासगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाकडून शासनाकडून विविध तांत्रिक कामे विनामोबदला करून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। नव्या नियमांमुळे अतिरिक्त जबाबदाऱ्या वाढल्या असून प्रत्येक कृत्रिम रेतनासाठी किमान 700 रुपये मानधन देण्यात यावे अशी मागणी पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सेवा संघाने केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पशुसंवर्धन आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनावेळी डॉक्टर भानुदास मेश्राम, डॉक्टर अनिल कुमार पोटपोसे, डॉक्टर सुनील शंभारकर, डॉक्टर रवी बमनोटे आणि डॉक्टर गजानन कुकडे हे उपस्थित होते। नेमक्या काय आहेत या मागण्या आणि तंत्रज्ञानाची भूमिका, पाहूयात सविस्तर बातमी। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांना पशुसंवर्धन, पशुधारक व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा वर्धाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात येते की महाराष्ट्र पशुसंवर्धन खात्याने महाराष्ट्र भूजातीय प्रजनन विनिमय 2024चा कायदा पास केल्यामुळे खाजगी वैद्यकाकडनं AI संदर्भात ज्या अटी लागल्या आहेत त्या अटी अशा की गायींना कृत्रिम रेतन केल्यानंतर त्यांचा ऑनलाईन डाटा भरणे, भारत पशुधन ॲपवरती त्या अनुषंगाने गायीची गर्भ तपासणी करणे, ती 280 दिवसानंतर गाय विल्यानंतर तिच्या वासरांचा फोटो घेऊन त्याला टॅग मारणे, सदर रेकॉर्ड विनामूल्य पशुसंवर्धन खाते आमच्याकडे बळजबरीनं कायदा लादून ते घेण्यात येत आहे। त्या कायद्या लादल्यामुळे पशुपालकावरती सेवेचा प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या कारणाने पशुसंवर्धन खात्याने आमच्यावर लादलेल्या ज्याच्या अटी शिथिल कराव्या किंवा आम्हाला प्रति कृत्रिम रेतन मागे 700 रुपये मोबदला देण्यात यावा, याकरता माननीय आयुक्त पुना साहेब यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देण्यात येत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी बुलढाणा जिल्हा संपादक गंगाराम ओबाळे।